नमस्कार मंडळी, मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझा 24,500 किलोमीटरचा जो माझा सुझुकी विस्टॉर्म बरोबरचा जो अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की ही गाडी आता 2025मध्ये घेण्यासाठी उत्तम गाडी आहे की नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। पण व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी आता तुम्ही बघू शकता किलोमीटर जे आहेत ते आपले 24,633 झालेले आहेत ओडोमीटरवरती। सो आत्तापर्यंत मी जेवढी गाडी चालवली आहे त्याचा एक कंबाईन रिव्ह्यूज म्हणा मी तुम्हाला देणार आहे। सो सगळ्यात पहिलं आपण बघूया गाडीचं इंजिन आणि परफॉर्मन्स। तर या गाडीमध्ये तुम्हाला 249 सीसीचं सुझुकीचं इंजिन मिळतं, जे की आहे ऑइल कूल्ड इंजिन। आणि त्याशिवाय हे इंजिन प्रोड्यूस करतं 26 bhpची पॉवर आणि 22 न्यूटन मीटरचा टॉर्क। आणि हे जे इंजिन आहे 249 सीसीचं ते तुम्हाला हायवे आणि सिटी दोन्हीकडे गाडी चालवण्यासाठी अतिशय उत्तम परफॉर्मन्स देतं। तर सगळ्यात पहिलं आपण बघूया सिटी परफॉर्मन्सबद्दल। तर सिटी परफॉर्मन्समध्ये ही गाडी तुम्हाला अराउंड 30 ते 32चा मायलेज देते। आणि हायवेवरती जर तुम्ही या गाडीला चालवत असाल, एका लॉंग टूरला घेऊन गेलं असाल, तर ही गाडी तुम्हाला 38 to 40चा मायलेज देते। आणि माझ्या मते कंपनीने जो क्लेम केला आहे 34 to 36 किलोमीटर पर लिटरचा मायलेज, त्यापेक्षा हा काही पटीने जास्त आहे। आणि मला तो ॲक्च्युअलमध्ये मिळतो आहे, ते सुद्धा गाडी 90 to 100च्या स्पीडला चालवूनसुद्धा। सो मायलेजच्या बाबतीत ही गाडी एकदम उत्तम आहे। इंजिनच्या व्हायब्रेशनबद्दल म्हणाल तर तुम्ही 80 अबव गेल्यानंतर एक स्लाईट बस तुम्हाला जाणवतो फुटपेक्स आणि हँडलबारवरती, जो की जेव्हा गाडी नवीन होती त्यावेळेला जास्त जाणवायचा। आणि आता जसं जसं इंजिन जुनं होत चाललं आहे, इंजिनचं ऑइल चेंज होत चाललं आहे, सध्या तरी व्हायब्रेशनचे प्रमाण आहे ना, तर मी म्हणू शकतो जेव्हा पहिली गाडी मी घेतलेली त्यावेळेपेक्षा आत्ता अराऊंड 60 to 70% व्हायब्रेशन आता कमी जाणवतात। सो वेळेनुसार बाकी गाड्यांमध्ये व्हायब्रेशन वाढत असेल तर या गाडीमध्ये मला व्हायब्रेशन कमी जाणवायला लागलेत, किंवा रादर असं होऊ शकतं की मी या व्हायब्रेशनसाठी यूज टू झालो आहे। पण या व्हायब्रेशनमुळे कोणत्याही प्रकारे असं वाटत नाही की ही गाडी यार लॉंग डिस्टन्सला कशी चालवू, कोणत्याही प्रकारचा थकावटपणा तुम्हाला येत नाही या व्हायब्रेशन्समुळे। आणि इंजिनसुद्धा एकदम स्ट्रेस फ्री आहे, जे तुम्ही 150 ते 200 किलोमीटर सलगपणे चालवू शकता लॉंग टूरवरती। सेकंड पॉईंट जो आहे तो राईड क्वालिटी आणि कम्फर्ट। आता सुझुकी विस्टॉर्म ही ॲडव्हेंचर टूरर कॅटेगरीमध्ये येते, त्यामुळे कम्फर्ट हा तर हिचा प्लस पॉईंट आहे। गाडी थोडीशी हायटेड आहे, त्यामुळे शॉर्ट हायटेड लोकांना म्हणजे 5.5 इंच हाईट असणाऱ्यांसाठी ही गाडी थोडीशी टफ होऊ शकते। पण जर का तुमची हाईट 5.8पेक्षा जास्त असेल तर तुम्ही एकदम इझिली ही गाडी चालवू शकता। थोडे पाय तुम्हाला टिपटो करावे लागतील, परंतु गाडीचं वेट कमी असल्यामुळे इझिली मॅनेज करू शकता। सीट जी आहे ती एकदम प्रॉपर कुशन केलेली आहे, त्यामुळे लाँग डे सॅडल तुम्ही याच्यावर करू शकता। म्हणजे मी ऑलमोस्ट 200 किलोमीटर सलग चालवली आहे गाडी आणि कोणत्याही प्रकारे मला फटिंग जाणवत नाही या गाडीवरती। राईड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी अतिशय प्लॅन्ट आहे, हायवेवरती रोड अजिबात सोडत नाही। हाय स्पीडला कुठेही तुम्हाला असं वॉबल वगैरे जाणवत नाही गाडीचं। तुम्ही एकदम आरामात 90 to 110च्या स्पीडमध्ये क्रूज करू शकता। आणि ते मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो, कारण की मी ते स्वतः केलं आहे हरियाणा ट्रान्स हायवेवरती। त्याचा व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये मी देईल, तिथे तुम्ही बघू शकता। तिसरा पॉईंट जो आहे तो ब्रेक्स। या गाडीमध्ये तुम्हाला ड्युअल डिस्क ब्रेकचा सेटअप येतो आणि ड्युअल चॅनल ABS सपोर्ट करतं। पण ABS जे आहे ते खूप जास्त किक इन होतं जेव्हा तुम्ही एमर्जन्सी ब्रेकिंग करता तेव्हा। सो तुम्हाला त्या गोष्टीसाठी यूज टू व्हावं लागेल। बाकी सिटीमध्ये ब्रेकिंगचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही, गाडी हवी तेव्हा आणि हवी त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपण स्टॉप करू शकतो। एवढा ब्रेकिंगचा कॉन्फिडन्स तुम्हाला यावरती मिळतो। चौथा पॉईंट आहे सस्पेन्शनचा। या गाडीमध्ये तुम्हाला फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेले आहेत आणि रिअरला तुम्हाला मोनोशॉक येतो। फ्रंट सस्पेन्शन आहे ते योग्य प्रकारे ट्यून केलेले आहेत, पण रिअर सस्पेन्शन जेव्हा मी गाडी घेतली त्यावेळेला खूप स्टिफ होते। अक्षरशः मी या गाडीला सॉफ्टवेअर सेटिंगला ट्यून केल्यानंतरसुद्धा सस्पेन्शन जे आहे ते स्टिफच वाटत होते। परंतु जसजसं गाडीचं रनिंग होतं आहे म्हणजे तो स्टिफनेस आहे ना सस्पेन्शनचा तो हळूहळू कमी होत चालला आहे
त्यामुळे आता 24,000 किलोमीटर नंतर मला हे सस्पेन्शन आहेत ना ते आता कम्फर्टेबल वाटायला लागलेत, कारण की सस्पेन्शनचा सॉफ्टनेस आहे ना स्प्रिंगचा तो आता वाढत चालला आहे. तो कालांतराने म्हणजे थोड्या काही दिवसानंतर तुम्हाला ही गाडी ना कम्फर्टेबल अजून जास्त वाटायला लागते. 5वा पॉईंट आहे तो म्हणजे या गाडीच्या लाईट्स. या गाडीमध्ये तुम्हाला फ्रंट आणि रेअरला LED लाईट्स येतात, पण इंडिकेटर्स जे आहेत ते तुम्हाला हॅलोजन बल्बचे येतात. LED हेडलाईट आहे ती योग्य प्रकारे लिटअप होते आणि तुम्ही सिटी लिमिट्समध्ये या गाडीला विथ LED हेडलाईट्स आरामात चालवू शकता. हायवेवरती थोडासा लाईटचा प्रकाश कमी पडतो, कारण की आता सर्वच मोठ्या गाड्यांनासुद्धा LED हेडलाईट्स यायला लागल्यात आणि त्यांच्या प्रकाशात आपल्या गाडीचा जो बाईकचा प्रकाश आहे तो थोडासा कमी वाटतो. पण त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा फॉग लॅम्प्स वगैरे लावून गाडी चालवू शकता. मला अजून तरी तशी जास्त गरज नाही पडली आहे की कंटिन्युअस फॉग लॅम्प लावून गाडी चालवावी, कारण की याचे जे हेडलाईट आहेत ते इनफ आहेत जर मी अप्परवरती चालवत असेल तर. 6 पॉईंट ते म्हणजे या गाडीचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे ना तो तुम्ही बघू शकता. यामध्ये गरजेच्या सर्व गोष्टी दिसतात. यामध्ये तुम्हाला 2 ट्रिपमध्ये राहतात. त्याच्यानंतर तुम्हाला किलोमीटर पर लिटर म्हणजे मायलेज किती देतं आहे ते दाखवतं. ॲक्च्युअल मायलेज किती देतं आहे ते पण तुम्हाला शो करतं. त्या व्यतिरिक्त ओडोमीटर आहे, गिअर पोझिशन इंडिकेटर आहे, फ्युएल गेज आहे आणि लास्ट डिस्प्लेमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर दाखवतो. त्याशिवाय RPM मीटर आहे तो सुद्धा डिजिटलमध्ये दिला आहे आणि त्याला कंबाईन म्हणून एक वॉचसुद्धा कंपनीने यामध्ये इन्क्लूड केलं आहे. शिवाय या क्लस्टरची एक खास बात म्हणजे तुम्ही सुझुकी कनेक्टच्या ॲपसोबत या ॲपला लिंक करून ब्लूटूथद्वारे तुम्ही मॅपचं नेव्हिगेशनसुद्धा या क्लस्टरवरती बघू शकता. म्हणजे तुम्हाला डायरेक्शन्स दाखवतं कोणते टर्न येणार आहेत, अपकमिंग टर्न्स वगैरे. त्या व्यतिरिक्त मोबाईलला कनेक्ट असताना तुम्हाला कोणाचे कॉल्स येत असतील किंवा SMS असतील तर त्याचे अलर्टसुद्धा तुम्हाला मिळतात. शिवाय मोबाईलची बॅटरी पोझिशन काय आहे म्हणजे बॅटरी किती बाकी आहे ते सुद्धा तुम्हाला या क्लस्टरवरती शो करतं. आणि क्लस्टर जर बघायला गेलं तर बॅकलिट डिस्प्ले आहे आणि इवन प्रखर ऊन जरी असेल तरी तुम्हाला डिस्प्ले एकदम प्रॉपरली शो होतो. मला कुठेही असं वाटलं नाही की डिस्प्ले कुठे कमी पडतो आहे. मला जेव्हा गरज असते मी जस्ट असं डिस्प्लेकडे बघितलं, तुम्हाला जी हवी ती इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्टली दिसते. उन्हामुळे ग्लेअरिंग इफेक्ट वगैरे तसं काहीही जाणवत नाही. बाकी यामध्ये कोणतेही मोड्स वगैरे येत नाहीत गाडीमध्ये. सो एक बेसिक क्लस्टर आहे. जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला यामध्ये दिसतात. गाडीचे टायर्स. या गाडीला फ्रंटला 19 इंच आणि रिअरला 17 इंचचे व्हील्स दिलेले आहेत, ज्यावरती सेमी ऑफ रोड टायर कंपनीने दिलेले आहेत MRFचे. आणि दोन्ही टायरची खासियत अशी की टायरचं प्रोफाईल जास्त असल्यामुळे ना मला अजूनपर्यंत कधीही एकदाही असं जाणवलं नाही की खड्ड्यामध्ये वगैरे जाऊन रिम आपटते. म्हणजे मी या गाडीवरती स्पिती वगैरेची राईड केलेली आहे, पण कुठेही मला असं जाणवलं नाही की खड्ड्यामध्ये रिम आपटेल आणि बेंड होईल. असा कसलाही प्रकार माझ्यासोबत आतापर्यंत झालेला नाही आहे. टायरचा प्रोफाईल चांगला आहे, टायरची विड्थ जी आहे ती चांगली आहे, त्यामुळे ग्रिपसुद्धा चांगली दिसते. फक्त जे स्टॉक टायर येतात त्या टायरबद्दल मला एकच कंप्लेंट आहे, ते म्हणजे वेट ग्रिप. वेट ग्रिप म्हणजे पावसाळ्यात वगैरे मला थोडा कॉन्फिडन्स या गाडीवरती लूज होतो, कारण की असं वाटतं टर्निंग वगैरेला गाडी स्किड करते. सो तो एकच मला ड्रॉबॅक वाटलं या टायर्सच्या बाबतीत. बाकी ड्राय कंडिशनमध्ये तुम्ही कशीही गाडी चालवा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता या गाडीमध्ये जाणवणार नाही. आता पाहूया गाडीची बिल्ड क्वालिटी आणि पेंट फिनिश. तर गाडीचं पेंट फिनिश जी आहे ती अत्यंत उत्तम आहे. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत पण मला कोणतेही कंप्लेंट नाही आहे, कारण की गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा रॅटलिंग नॉईज एवढ्या राईडनंतरसुद्धा अजिबात येत नाही आहे. बिल्ड क्वालिटीमध्ये एक छोटे मोठे इश्यूज आहेत, ते म्हणजे हँडलबारचा जो पेंट आहे ना तो थोडासा रस्टी व्हायला लागला आहे फक्त हँडलबारवर. त्यानंतर गाडीच्या सायलेन्सरची पोझिशन आहे ना ती थोडीशी वियर्ड आहे, कारण की रायडरचा जो पाय आहे तो जेव्हा तुम्ही रेस्टिंग पोझिशनमध्ये असता त्यावेळेला रायडरचा पाय आहे तो सतत सायलेन्सरला टच होतो आणि सायलेन्सरचं जे कवर आहे, जे हीटशील्ड आहे ती सतत तुमची घासत राहते आणि त्यामुळे ना सायलेन्सरचा पेंट जो आहे तो खराब होत चालला आहे. सो तो एक इश्यू मला जाणवला या गाडीच्या बिल्ड क्वालिटीबद्दल. बाकी ॲज युज्युअल मला कोणत्याही प्रकारे गाडीमध्ये काही कमतरता जाणवली. बिल्ड क्वालिटी अतिशय उत्तम आहे. सुझुकीच्या बिल्ड क्वालिटीबद्दल तर नाव ठेवायलाच नको, कारण की अतिशय स्टेट ऑफ द आर्ट अशा गाड्या ते लोक बनवतात. म्हणजे बेबी विस्ट्रॉम आपण हिला म्हणू शकतो, पण कोणत्याही प्रकारे बिल्ड क्वालिटीमध्ये याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. सो ते तुम्हाला जाणवतं या गाडीमध्ये. आता पाहूया या गाडीची ड्युरेबिलिटी आणि मेंटेनन्स.
तर ड्युरेबिलिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिल्ड क्वालिटी उत्तम आहे. इंजिन परफॉर्मन्स अजूनही 24,000 किलोमीटर नंतर हे उत्तम आहे. कुठेही म्हणजे स्पीड किंवा त्याचा परफॉर्मन्स लॅग होतो आहे असं मला अजिबात जाणवत नाही. अजूनही कंटिन्युअस तेवढाच पिकअप मला गाडी देते जेवढा गाडी नवीन घेतलेली तेव्हा देत होती. म्हणजे ड्युरेबिलिटीच्या बाबतीत या गाडीला मी अजिबात नाव ठेवू शकत नाही. राहिली गोष्ट मेंटेनन्सची, तर मेंटेनन्स बघायचं झालं तर अत्यंत लो मेंटेनन्समध्ये ही गाडी तुम्ही मेंटेन करू शकता. त्याचं रिझन म्हणजे या गाडीची फ्री सर्व्हिसच्या टाईमला जी कॉस्ट होती सर्व्हिस कॉस्ट ती ॲप्रॉक्सिमेटली 1600 ते 1800 रुपये यायची. दॅट टू इन्क्लुडिंग जे ॲडिशनल चार्जेस असतात ते मी तुम्हाला लास्ट सर्व्हिस व्हिडिओमध्ये दाखवले. ॲड ऑन चार्जेस जे काही आहेत ते सर्व इन्क्लूड करून 1600 ते 1800 रुपये एवढा चार्ज येतो मेंटेनन्सचा. आणि पेड सर्व्हिसमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर पेड सर्व्हिसमध्ये तुम्हाला हा कॉस्ट जे आहे म्हणजे ही कॉस्ट जी आहे ती तुम्हाला अराऊंड 2200 ते 2500 रुपयापर्यंत जाते पेड सर्व्हिसच्या इनव्हॉइसमध्ये. सो बेसिक तुमच्या गोष्टी होतात यामध्ये. इंजिन ऑइल चेंज होतं आणि ऑइल फिल्टर चेंज होतो. ब्रेक पॅड्स तुम्हाला चेंज करायची गरज लागली तर ते काही बेसिक पार्ट्स आहेत जे वेअर अँड टेअर होणारे असतात ते मी चेंज केले आहेत. त्यामध्ये ब्रेक पॅड्स पुढचे आणि मागचे दोन्ही एक एक वेळेला चेंज झालेले आहेत 24,000 किलोमीटरमध्ये. चेन स्प्रॉकेट आहे ते गाडीचं मी 20,000 किलोमीटर्सला एकदा चेंज केलं आहे कारण की नॉईज करायला लागलेलं. 250cc बाईकसाठी 20,000 किलोमीटरचा जो नंबर आहे तो खूप चांगला नंबर आहे ज्यामध्ये तुमचं चेन स्प्रॉकेट चेंज करावं लागलं तर. सो या बेसिक गोष्टी मी चेंज केल्या आहेत. तुम्हाला जर कॉस्ट सांगायची झाली तर एक 400 ते 500 रुपयामध्ये तुमचे ब्रेक पॅड येऊन जातात. पुढचे पण आणि मागचे पण जास्त महाग नाहीत. रेग्युलर ब्रेक पॅड्सच यूज होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सिंटर ब्रेक पॅडची गरज नाही आहे. हे ब्रेक परफॉर्मन्स चांगला आहे. आणि चेन स्प्रॉकेट जे आहे ते 2400 रुपयामध्ये येतं चेन आणि स्प्रॉकेटचं किट जे ओरिजिनल मी सुझुकीचंच रिप्लेस केलं आहे. सो त्याचीसुद्धा जास्त कॉस्ट नाही आहे. त्याच्यामुळे मेंटेनन्स वाईज ही गाडी खूप उत्तम आहे. हां, 2 गोष्टी मला ज्या चेंज कराव्या लागल्या याच्या व्यतिरिक्त वेअर अँड टेअर व्यतिरिक्त त्या म्हणजे क्लच वायर माझी 2 वेळा तुटलेली आहे. का माहीत नाही रिझन काय, पण 2 वेळा माझं क्लच वायर तुटल्यामुळे ना मला तो एक खर्च पडला. बट त्याला खर्च नाही बोलू शकत कारण की 350 रुपयाची क्लच वायर येते. फक्त अशी अचानक तुटल्यामुळे आणि रस्त्यात कुठेही तुम्हाला डायरेक्टली क्लच वायर अवेलेबल नसते त्यामुळे क्लच वायर मला कॅरी करावी लागते. सो मेंटेनन्स वाईज गाडी स्वस्त आहे. फक्त हे 1-2 इश्यू आहेत ना ते मला माझ्या स्पेसिफिक गाडीमध्ये आले वेअर अँड टेअरचे. तेवढे मी फक्त तुम्हाला 24,000 किलोमीटरबद्दलचे सांगून टाकले. तर मित्रांनो हा होता एक बेसिक रिव्ह्यू म्हणजे माझा 24,000 किलोमीटरचा एक्सपिरियन्स जो आहे तो मी तुमच्याबद्दल म्हणजे पॉईंट वाईज मी तुम्हाला सर्व गोष्टी ऑलमोस्ट सांगितलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी कमेंटमध्ये नक्की त्याची ॲन्सर्स करेन. तर आता फायनल वर्डिक्ट एक सांगतो तुम्हाला. ही गाडी आता 2025मध्ये घेण्यासाठी योग्य आहे की नाही. तर माझं ऐकाल तर हो नक्कीच. 250cc इंजिन जे आहे सुझुकीचं ते अत्यंत रिलायबल आहे. मला 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत. एप्रिलमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील आपल्या गाडीला आणि तोपर्यंत 25,000 किलोमीटरसुद्धा कंप्लीट होतील. आजही गाडी मी बिना कोणत्या झंझटने बिना विचार करता डायरेक्टली राईडवरती घेऊन जाऊ शकतो. मी एक बेसिक चेक करून गाडी घेऊन जाऊ शकतो. जर तुम्ही टाईम टू टाईम ऑइल चेंज करत असाल, टाईम टू टाईम चेन ग्रेसिंग चेन ऑइल करत असाल आणि टाईम टू टाईम तुम्ही टायर प्रेशर वगैरे चेक करत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी अत्यंत रिलायबल अशी गाडी आहे जी तुम्ही सिटीमध्ये पण म्हणजे सिंगल गॅरेज जर तुमचं असेल तर तुम्ही सिटीमध्ये पण हिला यूज करू शकतो आणि हायवेवरती सर दोन्हीकडे तुम्हाला अत्यंत उत्तम मायलेज येतो. लाईट वेट असल्यामुळे हिला मॅन्युअर करणंसुद्धा सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये सोपं आहे आणि हायवेला अत्यंत स्टेबल अशी गाडी आहे. त्यामुळे हायवे क्रुझिंगसुद्धा तुम्ही 100-110च्या स्पीडने करू शकता. सो माझं मत ऐकाल तर तुम्ही आजही 2025मध्ये सुद्धा ही गाडी एक बेस्ट चॉईस ठरू शकते. ज्यांना एकच गाडी घ्यायची आहे जी ते सिटी यूजमध्ये पण करू शकतात आणि हायवेला पण यूज करू शकतात. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. या व्हिडिओ व्यतिरिक्त अजून एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या गाडीवर कोणत्या ॲक्सेसरीज मी टुरिंगसाठी इन्स्टॉल केलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला स्पेसिफिक टुरिंग संबंधी किंवा सिटी यूज संबंधी जर काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. तोपर्यंत मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय. टेक केअर अँड राईड सेफ.